आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे, तर म्हणून हा खास करून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस येणार आहे. 8-9 राज्यात म्हणजे आता 10 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे. त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत मध्ये 10 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे 11 तारखेपासून म्हणजे 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे. म्हणजे काही भागामध्ये आणखीन तळेमध्ये फुलंब्री ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी आहे. तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहेत. म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर 11 ते 15 मध्ये कडक ऊन राहणार नाही. कारण की तुम्हाला एक सांगू जिल्ह्यावाई घेऊ नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, अकोट, बुलढाणा, तसेच जळगाव, जामोद, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार. म्हणजे तिकडल्या भागात ते पट्ट्यामध्ये 11 ते 15 देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुम्हाला 1-2 दिवस सूर्यदर्शन भेटेल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामे करून घ्या. त्याच्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की तिकडे इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी वाहिलंय आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. आणि कोकण पट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव ह्या देखील चालूच राहते. म्हणजे असं एकदम काही बंद होणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.